हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमधील क्लासिफिकेशन ऑफ कंडक्टिव्हिटी पाहिलं. नेक्स्ट आपण पाहिलं त्या ठिकाणी टाइप्स ऑफ कंडक्टन्स. नेक्स्ट मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी, हाऊ कंडक्टिव्हिटी आर मेजर्ड. कंडक्टिव्हिटी आपण कशी मेजर करतो त्या ठिकाणी आपण ते पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहिलं पहा कन्स्ट्रक्शन ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेलचं कन्स्ट्रक्शन काय असेल ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. नेक्स्ट आपण त्या ठिकाणी अजून पॉईंट पाहिलेला पहा कंडक्टिव्हिटी ऑफ आयोनिक सोल्युशन. मग जे आयोनिक सोल्युशन असेल या आयोनिक सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आपण कशा प्रकारे मेजर करतो हे पाहिलं. नेक्स्ट आपण पाहिलं पहा मोलार कंडक्टिव्हिटी अँड इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन कंडक्टिव्हिटी. हे पॉईंट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहे पहा कोल्हार्स लॉ पाहणार आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर स्टार्ट करूया पहा. नेक्स्ट आपला आहे पहा आता कोल्हार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. तर आपण काय करूया याचं स्टेटमेंट पाहूया पहा. आधी क्वेश्चन्स आहे पहा याच्या आधी. हाऊ टू मेजर द लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी आपण कशा प्रकारे मेजर करू शकतो. तर हे मेजर करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला कोल्हार्स लॉचा स्टडी करावं लागतं पहा. मेजर्ड बाय कोल्हार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन. इंडिपेंडंट मायग्रेशनचा जर लॉ पाहिला आपण आणि हा लॉवरून आपण करू शकतो लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी आपण मेजर करू शकतो पहा. कोल्हार्स लॉ काय आहे पाहूया आपण. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट can be represented as the sum of individual contribution of the anion and cation of the electrolyte at a limiting molar concentration. म्हणजे एखादं सोल्युशन असेल बरोबर, त्या सोल्युशनची आपल्याला कंडक्टिव्हिटी मेजर करायची. तर त्या सोल्युशनमध्ये काय आहे किंवा त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये काय आहे, कॅटायन आहे ॲनायन आहे, या दोघांची काय असली पाहिजे सम त्या ठिकाणी असली पाहिजे. दॅट इज फॉर NaCl. मग NaCl साठी काय होऊ शकतं ते तर molar conductivity of NaCl at zero concentration equal to lambda 0 of Na plus means conductivity of that Na plus ion and the conductivity of that Cl minus ion. If an electrolyte on dissolving or dissociation gives V plus cation and V minus anion. मग एखादा इलेक्ट्रोलाइट आहे तो इलेक्ट्रोलाइट काय केला आपण डिझॉल्व्ह केला आहे की नाही किंवा डिसोसिएट झाला तो आहे की नाही. त्याच्यामध्ये काय झालं चार्जचं सेपरेशन झालं, कॅटायन्स तयार झाले आणि ॲनायन्स तयार झाले. मग कोणते कॅटायन्स या ठिकाणी व्ही प्लस इज द कॅटायन अँड व्ही मायनस इज द ॲनायन. देन इट्स लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. मग त्याची जी काही मोलर कंडक्टिव्हिटी असेल ही कशी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. देन इट इज गिव्हन बाय मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सोल्युशन ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन is equal to phi plus of lambda 0 plus means cations and plus phi minus lambda 0 of anion means the cation ची आणि anion ची काय आहे कंडक्टिव्हिटी. where lambda 0 plus and lambda 0 minus are the limiting molar conductivity of cation and anion रिस्पेक्टिव्ह. त्याची काय आहे बेरीज आहे, सम आहे कशाची कॅटायन आणि ॲनायनच्या कंडक्टिव्हिटीची. कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन फॉर CaCl2 फ्रॉम द डाटा गिवन. खाली दिलेल्या माहितीवरून त्याची आपल्याला काय करायची आता मोलार कंडक्टिव्हिटी करायची आपल्याला किंवा लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला फाइंड आउट करायची. तर कशी आपण फाइंड आउट करू शकतो पहा. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. एक ऑप्शन दिलेला आहे, 2, 3 आणि 4 ऑप्शन आहेत. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे त्यासाठी आपल्याकडं तर पहा मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन CaCl2 किंवा त्याला आपण लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतो इक्वल टू लॅम्बडा 0 ऑफ Ca प्लस 2 लॅम्बडा 0 Cl मायनस आहे. मग या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्या कशाच्या Ca2 प्लसची व्हॅल्यू दिलेली आहे आणि Cl मायनसची पण व्हॅल्यू आहे. याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळेल टोटल इलेक्ट्रोलाइटची मिळेल. त्याची सम घेतली की आपल्याला किती मिळेल आपल्याला 271.6. मग कोणता ऑप्शन बरोबर आहे आपला तर ऑप्शन नंबर सेकंड ऑप्शन आपला करेक्ट असेल. नेक्स्ट आहे पहा वीक इलेक्ट्रोलाइट. कशाला म्हणतो आपण वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट ॲसिटिक ॲसिड हॅज लोअर डिग्री ऑफ डिसोसिएशन ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन. याला काय आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन जे काय याचं आहे म्हणजे ते कमी प्रमाणामध्ये काय होतं डिसोसिएट होतं म्हणजे ते कसं आहे लोअर आहे याचं. इन सच इलेक्ट्रोलाइट द चेंज इन मोलार कंडक्टिव्हिटी विथ डायल्यूशन इज ड्यू टू इन्क्रीज इन द डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड
Consequently, the number of ion in the total volume of solution that contains 1 mole of electrolyte. कमी मोल त्याचे काय होतात त्या ठिकाणी डिसोशिएट होतात. कमी मोल डिसोशिएट होत म्हणजे नंबर्स ऑफ आयन पण काय मिळतील आपल्याला कमी त्या ठिकाणी मिळतील. फॉर एक्झाम्पल मोलर कंडक्टिव्हिटी आहे ॲसिटिक ॲसिडची, कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं काय आहे स्क्वेअर आहे, रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इंटू मोलर कंडक्टिव्हिटी कसे एकमेकाला अपोजिट त्या ठिकाणी आहे फॉर वीक इलेक्ट्रोलाइट मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस स्टेपली ऑन डायल्यूशन ॲज शोन इन द फिगर. डायल्यूशन जेवढं कमी तेवढं त्याची काय आहे कंडक्टिव्हिटी जास्त आहे, डायल्यूशन वाढलं कंडक्टिव्हिटी त्याची काय होते या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट MCQ. According to the Collard's law, the limiting value of molar conductivity of electrolyte A2B3 is A2B3 ची काय असेल म्हणजे यातलं कोणता इक्वेशन त्या फॉर्म्युल्यामध्ये बसेल आपल्याला, A असेल, B असेल, C असेल का D असेल. आता किती आहे A2 आहे आणि B3 आहे तर टॉइस ऑफ लॅम्बडा A इन्फिनाइट कॉन्सन्ट्रेशन तर दिलेलं नाही आपल्याला, 0 कॉन्सन्ट्रेशन आहे का इन्फिनाइट कॉन्सन्ट्रेशन आहे मीन्स लॅम्बडा टॉइस ऑफ लॅम्बडा ए आणि किती आहे हे तर आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी कॅटायन्स आणि अनायन्स आपल्याला सारखे करावं लागतील आहे की नाही. म्हणजे हे किती येईल +3 चार्ज येईल याच्यावरती आणि थ्राइस ऑफ लॅम्बडा B-2 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी काय असेल आपला करेक्ट असेल. नेक्स्ट ॲप्लिकेशन्स ऑफ कोलार्स लॉ. कोलार्स लॉचे काय ॲप्लिकेशन्स आहेत तर काय करूया आपण 1 by 1 पाहूया. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज ऑब्टेन बाय युजिंग कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन. मोलर कंडक्टिव्हिटी आपण फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस इक्वल टू 763 763 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो वेगवेगळे व्हॅल्यू प्रत्येकाचे असणार आहे या त्या ठिकाणी पुटअप करून आपण काय करू शकतो आपल्याला जो काही स्पेसिफिक असेल तर स्पेसिफिकची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येऊ शकते. पहिला यूज काय आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन फॉर NaCl, HCl अँड NaAcR. एक्झाम्पल दिलेले आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी दिलेल्या आहेत कशाच्या 0 कॉन्सन्ट्रेशनच्या तर HClची दिलेली आहे, NaClची दिलेली आहे आणि NaAcची सुद्धा दिलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला हे करायचं आहे HACची आपल्याला शोधायची तर किती असेल ती 1 असेल 2 असेल म्हणजे ऑप्शन 1 असेल 2 असेल 3 असेल का 4 ऑप्शन त्या ठिकाणी असेल तर काय करूया आपण शोधूया आन्सर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HAC मध्ये काय असणार आहे मग तर या ठिकाणी H आहे आणि दुसरं काहीतरी ॲसिटेट ग्रुप त्या ठिकाणी असणार आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला कशामध्ये आहे H आपल्याला तर HCl मध्ये H आहे बरोबर आणि यामध्ये कशामध्ये आहे AC अजून NaAc मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो ती जी काही व्हॅल्यूज आहेत ती व्हॅल्यूज काय करू शकतो इक्वेशनमध्ये पुटअप करू शकतो. 2 इक्वेशनची ॲडिशन करावं लागेल किंवा काय करावं लागेल एखादं इक्वेशन त्याच्यामधून मायनस करावं लागेल. मग या ठिकाणी काय करूया आपण कशामध्ये आहे ते पहा 425 बरोबर 425.9 कशाची आहे आपल्याला HClची आहे बरोबर म्हणजे H+ ची मिळेल आपल्याला. आता Cl मायनस आहे Cl मायनस कशाची शोधायची आपल्याला तर पहा या ठिकाणी आपल्याला Cl मायनसचे किती दिलेले आहे तर हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. Cl मायनसचे किती आहे तर पहा 91.0 आहे बरोबर आणि या ठिकाणी कशाची शोधायची आपल्याला HACची शोधायची. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला तर या ठिकाणी Cl आहे किंवा Na असेल Naची किती आहे आपल्याकडं 126.4 आहे बरोबर 126.4 आहे. मग एवढे काय करू आपण त्या ठिकाणी मायनस करूया. मग किती येईल हे सगळं मायनस केलं तर आपल्याला 390.5 एवढे काय येईल आपल्याला त्याची व्हॅल्यू येईल. मग हे कुठं मॅच होते आपल्या आन्सरला तर ऑप्शन नंबर 1 ला ते मॅच होते. नेक्स्ट आहे रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. याच्यामध्ये जे काही रिलेशन असेल तर काय रिलेशन आहे अल्फा इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय
मोलार कंडक्टिव्हिटी काय रिलेशन आहे याच्यामध्ये? द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट इज रिलेटेड टू द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट द गिवन कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन असेल मग त्या ठिकाणी 1 असेल, कॉन्सन्ट्रेशन 2 असेल आणि ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे ना. लॅम्बडा म्हणजे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी 0 कॉन्सन्ट्रेशनला आहे आणि काय आहे ती तर इन्फिनाइट कॉन्सन्ट्रेशनला असेल. म्हणजे जे काही दिलेलं असेल आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 1 मोलर असेल, 2 मोलर असेल, मग या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा ऑफ एन अपॉन लॅम्बडा एम ऑफ 0 दॅट इज द कंडक्टिव्हिटी ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा काय आहे आपल्याकडं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. लॅम्बडा एम काय सांगतो या ठिकाणी आपल्याला मोलार कंडक्टन्स ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला काहीतरी व्हॅल्यू दिलेलं असेल त्या कॉन्सन्ट्रेशनला. लॅम्बडा एम ऑफ 0 इज लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट 298 केल्विन. 298 केल्विनला शोधा. कशाची शोधते आपल्याला द डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय असेल? ऑप्शन नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल का 4 असेल. तर आन्सर पहा याचं अल्फा इज इक्वल टू काय आहे याचा मोलर कंडक्टन्स 11.75 त्या कॉन्सन्ट्रेशनला असेल प्लस याचं काय असेल मोलर कंडक्टन्स ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू हाऊ मच 0.03 म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. नेक्स्ट काय करू शकतो अजून आपण रिलेशन बिटवीन के काय आहे आपला आता हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. अल्फा काय आहे आपला तर डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे आणि सी इज द कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये काय रिलेशन आहे के ए इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हे रिलेशन आहे. हे रिलेशन आपल्याला करता येतं प्रॉब्लेमसाठी युजफुल आहे. के इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट, सी इज द कॉन्सन्ट्रेशन, अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ सोल्युबिलिटी अँड स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. याचा यूज कायसाठी होतं आपल्याला तर सोल्युबिलिटी सुद्धा या ठिकाणी आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन्स आर सॅच्युरेटेड ॲट इन्फिनाइट डायल्युशन सो दॅट मोलर कंडक्टिव्हिटी ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन अँड मोलॅरिटी इज इक्वल टू सोल्युबिलिटी. पण हे कधी आहे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असेल. Thus molar conductivity at 0 concentration or limiting conductivity is equal to K into 1000 upon solubility. हे इक्वेशन सुद्धा आपल्याला प्रॉब्लेमसाठी युजफुल आहे. किंवा solubility is equal to K into 1000 divided by molar conductivity at 0 concentration or limiting conductivity. क्वेश्चन्स आहे पहा या ठिकाणी. मग the specific conductance at 25 degrees Celsius of a saturated solution AgCl in water is 1.826 into 10 raised to minus 6 MHO Cm inverse if limiting molar conductivity of AgCl is 138.26 MHO centimeter square mole inverse. Find out the solubility of AgCl in water in grams per liter. AgCl ची solubility आपल्याला फाइंड आउट करायची. तर पहा सोल्युबिलिटी एस इज इक्वल टू के इंटू 1000 डिवायडेड बाय मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन और लिमिटिंग कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन विच इज इक्वल टू 1.826. डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स दिलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट किती आहे तो 1.826 इंटू 10 रेज टू मायनस 6 इंटू 1000. आणि याची जी काय आहे पहा मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ AgCl किती दिलेली आपल्याला तर ती दिलेली आहे 138.26. या व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केल्या तर आपल्याला जे काही आन्सर मिळेल ते आहे 132 इंटू 10 रेज टू मायनस 5 मोल पर लिटर. आणि हे ग्रॅममध्ये कन्वर्ट कसं करू शकतो आपण 1.32 इंटू 10 रेज टू मायनस 5 इंटू 143.5 बरोबर. त्या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू त्याची मिळेल. पहा नेक्स्ट MCQ आहे पहा रिलेशन अमॉंग काय रिलेशन असेल तर लॅम्बडा
molar conductivity at any concentration and molar conductivity at zero concentration, or it also called limiting molar conductivity. काय रिलेशन असेल, ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल? तर यातला ऑप्शन काय आहे आपला? सी ऑप्शन आहे या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट, थँक्यू.